देवाच्या जवळ आपण जात असताना आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आपल्या जीवनामध्ये? काय वाटतं? हा प्रश्न तुम्हाला आहे की आपल्याला जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीत असतो किंवा देवाच्या सानिध्यात यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे? काय वाटतं? प्रार्थना, अजून लाईफस्टाईल, अजून गोल्स. ओके, अजून काही? काय वाटतं परमेश्वरासाठी देवाच्या जवळ येण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कर्म. ओके, आपण जे आज जे करतो ते महत्त्वाचं आहे किंवा म्हणजे आपण कसं वागतो, कसं हे करतो, जे आपलं शास्त्रात लिहिलेलं आपण त्याच्याद्वारे चालायला पाहिजे, बोलायला पाहिजे, उठायला पाहिजे, बसायला पाहिजे. त्याच्यातून आपली छवी देवाच्याद्वारे दिसते, हे की नाही, की बाबा आपल्यातून देव दिसतो. तर आजचा विषय हाच आहे. जर आपण बघितलं तर आजचा जो आपला सुवर्णवचन आहे तो आहे योहान 4:23. जर कोणी वाचलं माझ्यासाठी, योहान 4:23. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. पुढे अजून 24. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आमेन. आजचं सुवर्णवचन जे आहे ते आपला पहिला टॉपिक आहे. आपण जेव्हा वर्शिप करतो किंवा आपण जेव्हा प्रीचिंग करतो किंवा आपण जेव्हा कुठं पण त्याचा प्रचार करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आत्म्याने करावे. आपली विल पॉवर किंवा आपण आपली इच्छानुसार आपण ते करावं. स्वतःहून पुढे यायला पाहिजे त्या गोष्टीसाठी. जर आपल्याला कोणी म्हणते की नाही हे चुकीचं आहे, पण तू त्याच्यातून ते सांग की नाही हे खरं आहे, मला याच्यावरती विश्वास आहे. जर आपण आपल्या आत्म्याद्वारे, फक्त शरीराने नाही किंवा बोलून नाही, पण आपण आत्म्याद्वारे त्याची प्रशंसा करतो, त्याची स्तुती करतो, तेव्हा आपण परमेश्वराकडे अजून जवळ जातो. पहिला पाऊल जो आपण उचलायला पाहिजे तो आहे की आपण आपल्या आत्म्याद्वारे त्याला स्वीकार करायला पाहिजे. आमेन. देवाकडे जाण्याचं सामर्थ्य, आपल्याकडे देवाकडे जाण्याचं सामर्थ्य पाहिजे. जर आपण आज खचतो किंवा आज जरी आपल्या जीवनामध्ये आपण किती पाप केले असेल, जरी आजसुद्धा किंवा कालसुद्धा आपल्यामधून, आपल्या मुखातून, आपल्या शरीरातून किंवा आपण काही ना काही जर गोष्टी पापात केल्या असेल, पण त्याची क्षमा करणं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आपण जेव्हा त्याच्याकडे क्षमा मागणार तेव्हा तो आपल्याला क्षमा करणार. जर आपण त्याच्याकडून पळणार तो आपल्याला क्षमा करणार आहे का? जेव्हा आदम आणि हवा त्या एदेन गार्डनमध्ये होते, एदेन बागेत होते, तेव्हा ते लपले होते. देव म्हटलं होतं ना, कुठे आहे आदम, हवा तू कुठे आहे? ते आले का समोर? नाही. त्यांना लाज वाटत होती त्या गोष्टीची की मी पाप केलं, पण मी माफी कशी काय मागू? पण त्या टायमिंगला जर त्यांनी जर माफी जर मागितली, परमेश्वर तर आहे ना माफ करण्यासाठी तयार आपल्याला. मग त्याच्यासाठी आपल्याला झडायचं आहे. आपल्याला जे आपल्यामध्ये जी सामर्थ्य पाहिजे, विल पॉवर पाहिजे की आपण त्याच्यासाठी झडू शकतो. दुसरा विषय जो आहे तो आहे की आपण काहीतरी द्यायला पाहिजे देवाला. बरोबर? काहीतरी देणं म्हणजे काय? गिव्हिंग टू गॉड. काय वाटतं? काहीतरी देणं म्हणजे काय? वेळ द्यायला पाहिजे. आमेन. अजून काय करायला पाहिजे? आपण काय देवाला द्यायला पाहिजे की देवाला चांगलं वाटेल? दशवांश द्यायला पाहिजे. आमेन. ब्रदर कॅल्विन, काय वाटतं काय द्यायला पाहिजे? अजून आपण वचनाकडे जाऊया. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 16वा अध्याय पहिला वचन सांगतं, आता पवित्र जनासाठी जी वर्गणी गोळा करावयास तिच्याविषयी मी गलतियातील मंडळांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. त्याला दशांश देणं. दशांश म्हणजे फक्त पैसेच देण्याचं नसतो, आपला वेळ त्याच्यासाठी दशांश आहे. आपण जे कार्य करतो किंवा आपण जे बिझनेस करतो ते त्याच्यासाठी दशांश आहे. त्याच्यातून आपण त्याचा कसा गौरव करू शकतो, त्याचा कसं विचार करू शकतो, जसा
आता आपला विचार जर आपण बघितलं की आता समजा आपलं केअर सेंटर आहे, आपण जर तिथं जीजसचे किंवा काही जे ख्रिश्चन्स बुक्स आहे ते जर ठेवले तर आपला प्रचार होईल. एक छोटासा प्रचार होतो, लोक येईल, बसणार, वाचणार की नेमकं यांच्या धर्मामध्ये काय लिहिलेलं आहे. बरोबर आहे की नाही. आपण किती प्रचार करू शकतो, स्वार्थ करू शकतो. तर सेकंड आपला जो विषय तो आपण किती त्याच्यासाठी काय काय गोष्टी आपण त्याच्यासाठी देऊ शकतो. जेव्हा एक काळ येईल, जेव्हा तो परमेश्वर जेव्हा आपल्याला बोलवणार आहे की बाबा चला आता आपल्याला स्वर्गात जायचं आहे किंवा माझ्यासोबत जायचं आहे, तर आपल्याला हे सगळं सोडून जावं लागणार आहे. हे गोष्टी सोडून जायला पाहिजे. तेवढं आपल्याकडे सामर्थ्य आहे का? आपण आपला आत्मा पहिला होता की आपण आपला आत्मा त्याला द्यायला पाहिजे. दुसरा आपल्याकडे जे काही आहे गिविंग, जे काही आहे ते आपण त्याला द्यायला पाहिजे. त्याच्याकडे मागायला नाही पाहिजे, पण त्याला आपण जितकं देता येईल तेवढं द्यायला पाहिजे. त्याच्याकडे जेवढं आपल्याला गौरव करता येईल तेवढं करायला पाहिजे. आता आपण म्युझिकचं व्हिडिओ बनवतो, आपण त्याचं व्हिडिओसाठी इन्स्ट्रुमेंट्स आणलेले, हे आणलेले, ते आणलेले, पण ते कशासाठी आणलेले? त्याच्या गौरवासाठी आणलेले. आपण कमर्शियलमध्ये काम काय नाही करत, आपण त्या गोष्टीमध्ये काम काय नाही करत की नाही आम्हाला आमचा देवाचा सुवार्थ जगापर्यंत पोचवायचं आहे की परमेश्वर काय, येशू काय. जरी आज जर आपल्या लोकांमध्ये जरी 50 लोक पण बघताय, पण जर कोणाला इच्छा आहे त्या लोकांपर्यंत त्याची सुवार्थ पोचायला पाहिजे ना. परमेश्वर काय म्हणतो, येशू काय म्हणतो, गाण्याद्वारे, त्याचे मेसेजेसद्वारे. बरोबर. पुढचं जर आपण अजून एक बघितलं वचन, पुढचं एक वचन खूप चांगलं आहे. लूक त्याचा 6वा अध्याय आणि 27वा वचन. 6वा अध्याय 27वा वचन. लूक 6:27. परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. परमेश्वर इथे काय सांगतो, कसं परमेश्वराकडे आपण जाऊ जेव्हा आपण आपल्या वैरांवरती प्रीती करू. आपल्याला जे आपल्यावरती प्रीती करतात त्यांच्यावरती प्रीती नाही करायची. जे आपल्यावरती घृणा करतात त्यांच्यावरती प्रीती करायची. जे आपल्याला वाईट नजरेत बघतात किंवा जे आपल्याबद्दल वाईट विचार करतात त्यांच्यावरती प्रीती करायची. जे आपल्याला शाप देतात त्यांच्यावरती प्रीती करायची. जे लोक आपल्यासाठी काही ना काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती प्रीती करायची. तेव्हा बदल होईल, त्यांच्या जीवनामध्ये बदल होईल. त्याच्यावरून त्यांना कळेल की आपण कोणत्या देवाला मानतो. बरोबर आहे की नाही. पुढचं वचन सांगतो, जे तुम्हास शाप देतात त्यास आशीर्वाद द्या. जे आपल्याला शाप देतात त्यांना आपण आशीर्वाद दिला पाहिजे. आपण त्यांच्याशी भांडण नाही करत बसायला पाहिजे. अरे तू हे का केलं, तू ते का केलं, मग तू बोलतो तर मी पण बोलणार, तू 2 शिव्या देतो तर मी पण 2 शिव्या देणार. ठीक आहे बाबा, ओके, तू बोलला ना, ठीक आहे, मी माफी मागतो, आय एम सॉरी. आपण त्याच्याशी भांडणं करणं हेच चुकीचं आहे. त्याला भांडू द्या ना, तो भांडेल, पण नंतर जेव्हा आपण म्हटलं ठीक आहे बाबा मी सॉरी बोलतो, तो शांत होऊन दिला, यायला काही फरकच नाही पडला. बरोबर आहे की नाही. पुढचं आहे वचन, जे तुमची निर्वचना करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर, आणि जो तुझ्या अंगरखा हिरवून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुझे काही हिरवून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. परमेश्वर इथं सांगतो, कोणाला आपण पैसे द्या, कोणाला आपण काही द्या, नाही देत आहे ठीक आहे बाबा नको देऊ. परमेश्वर म्हणतो ठीक आहे, तुम्हाला तो आपला धरून काही गोष्टी घेऊन गेलेला आहे, नाही देत राहिला, ठीक आहे बाबा नको देऊ. भेटेल आपल्याला ना, 2 गोष्टी आपल्याला चांगलं भेटेल. आज जर आपण इथे राहत असतो, या घरात राहत असतो, हे घर आपल्याला होतं का? नव्हतं. आपल्याला कुठून ना कुठून तिथून हाकलून दिल्यानंतर, जेव्हा आपल्या घरच्यांनी विरोध केल्यानंतर आपण इथं आलो, इथं बसलो, जेव्हा आपल्याकडे एवढं सगळं गोष्टी झाल्या, आपण तिथं विरोध केला का? नाही. ठीक आहे बाबा नको देऊ, तुला नाही आम्हाला घरात ठेवायचं, नको ठेवू, आम्ही आमचं घर बनवू. तुला नाही आम्हाला काही गोष्टी द्यायच्या, नको देऊ, आम्ही आमचं काय करू. परमेश्वराचं वचनच ते सांगतं, आपल्याला रिॲक्ट नाही करायचं आहे. गिविंग, आपण जितकं देता येईल तेवढं द्या, लोकांना पण तेवढं द्या. त्याच्यातून आपली वृत्ती कळती ना की आपण परमेश्वरामध्ये किती आहे. भांडू द्या, बोलू द्या, शाप द्यायचा शाप देऊ द्या, काय करायचं करू द्या, पण ते राग करणं. आता काही दिवसापूर्वी किंवा काही समजा एक
2-4 महिन्यापूर्वी सुद्धा मी सुद्धा असाच भांडूकोळ भांडणं करायचो. कोणी दिसलं की आम्ही काहीचं काही म्हणजे भांडणं व्हायचे लोकांसोबत. पण आता मी काय करतो, इग्नोर करतो त्या गोष्टींना. ठीक आहे, जाऊ द्या सोडून, नको भांडणं करणं, योग्य नाही ती गोष्ट. तर तसं जेव्हा आपण आपली स्वतःची वृत्ती करू, वचनाद्वारे जेव्हा आपण चालू, तेव्हा आपण देवाच्या अजून जवळ जाऊ. पुढचं एक शेवटचं एक आहे प्रार्थनेने देवाकडे जाणे. जे मम्मीने पहिलं सांगितलं की प्रार्थनेद्वारे देवाकडे आपण जायला पाहिजे. सर्वात पहिलं त्यांनी तेच सांगितलं की प्रार्थना किती महत्त्वाची. 14वं वचन जर आपण बघितलं, करंथीकरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय 15वं वचन शेवटचं एक आहे, तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. मी स्तोत्रे आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकार स्तुतीला आमेन कसे म्हणेल, कारण तू जे बोलतो ते त्याला समजत नाही. आत्म्याने विषय पहिलाच, जो पहिला टॉपिक आपण बघितला, सेकंड टॉपिक जो आपण बघितला, सुरुवातच आत्म्याने. प्रार्थना आपण करणार, त्याच्याकडे मागणार आत्म्याने, अंतःकरणाने. जेव्हा आपण प्रार्थना करणार तेव्हा त्याच्या जवळ जाणार. आणि पुढचं वचन काय सांगतं आपण बघितलं ना, तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकार स्तुतीला आमेन कसे म्हणेल, कारण तू जे बोलतो ते त्याला समजत नाही. आपण जर आत्म्याने प्रार्थना नाही केली परमेश्वराकडे तर ते समजणार आहे का? परमेश्वराला नाही समजणार, लोकांना नाही समजणार. आपण जे वचन वाचतोय ते लोकांना कळणार का? नाही कळणार. का नाही कळणार? आपण आत्म्याने सांगतोय का? तो आपल्या मुखातून बोलतोय का? किंवा मी जे शब्द सांगतोय ते तुम्हाला कळत आहे का की नाही? फक्त बस चालू नाही. आपण जेव्हा बोलतो पण त्याचं जे आहे तो आपल्यामध्ये वास करायला पाहिजे ना. त्याचे शब्द आपण कसं ते वागणार, जर आपण मेसेज देतोय, आपण प्रार्थना करतोय, आपण वर्शिप करतोय, हे कधी होणार? जेव्हा आपण आपलं जे नेचर आहे ते बदलणार, जेव्हा आपण बायबलद्वारे चालणार. एक समोरचा व्यक्ती आपल्या गाल्यावरती मारतोय, दुसरा गाल पुढं करा, वचन सांगतोय. भांडतोय, भांडू द्या. काय घेऊन जातोय, जाऊ द्या. मागू नका. त्याला द्यायचं असेल तो देईल, नाही द्यायचं असेल परमेश्वर आपल्याला देईल. सगळ्यांना त्यांनी दिलेलं आहे ना. आपण कधी उपाशी झोपलेलो आहे का? नाही. बाहेरचे चिमण्यासुद्धा उपाशी झोपत नाही. मांजरे काही जे काही प्राणी ते उपाशी झोपतच नाही. परमेश्वर ते थोडी काम करतं किंवा ते काम करून आणून देतं घरात किंवा बाबा आता आणलं मी आणि तेच खा. नाही, परमेश्वर त्यांच्यासाठी देतो ना. योजना आहे, तो कोणाला उपाशी नाही ठेवत. मग जाऊ द्या ना, कशाला त्याच्या मागं लागतं. आपल्याला महत्त्वाचं काय आहे की परमेश्वराचा वास, परमेश्वर आपल्यामध्ये असणं आणि आपण परमेश्वरामध्ये असणं ते महत्त्वाचं आहे. कारण की तो जेव्हा येणार आहे, त्याच्याकडे जेव्हा तो आपल्याला विचारणार आहे की तू माझ्यासाठी काय केलं, तेव्हा आपण काय उत्तर देणार की बस मी तर असंच बसलेलो होतो, काहीच केलं नाही, मी साधी प्रार्थना पण नाही केली, मी साधं तुझं वचनाबद्दल लोकांना सांगितलं पण नाही. असं करायचं आहे का आपल्याला? नाही. तर प्रियांनो, आजचा विषय हाच आहे की आपल्याकडे जे 3 टॉपिक मी तुम्हाला सांगितलं की आत्म्याद्वारे त्याच्याकडे या. तुमच्याकडे एक विल पॉवर पाहिजे की नाही, मला त्याच्यासाठी जोडायचं आहे, त्याच्यासाठी काम करायचं आहे. दुसरं, त्याच्याकडे द्या, त्याला द्या, लोकांना द्या. गिविंग, जेवढं आपण त्याच्याकडे देऊ, जेवढं आपण जे गोरगरीब लोक आहे किंवा ज्यांना गरज आहे आपण त्यांना देऊ, त्याच्यातून आपल्याला कळतं की आपण किती देवामध्ये. तिसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं, प्रार्थना करणे. प्रार्थनाच आपली चुकती. प्रार्थनाच आपण असं म्हणतो की नाही ठीक आहे चला जाऊ द्या, आता वेळ झाला, आज दिवस संपला. आपण प्रार्थना करून पण झोपत नाही किंवा उठल्यानंतर सुद्धा देवाचा उपकार मानत नाही की आज त्याने आपल्याला हा दिवस दाखवला. लोकांना दिवस भेटत नाही, आपल्याला तो भेटला, त्याचे उपकार मानायला पाहिजे की नाही यार देवा, खरंच तो आम्हाला हा दिवस दाखवला म्हणून तुझे उपकार मानतो. जेवायला बसलो, कोणत्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण त्याचं नाव घ्यायला पाहिजे की नाही हे सगळं तू दिलेलं आहे. प्रार्थनेमध्ये आपण कार्य करायला पाहिजे. तर हे 3 जर गोष्टी आपण करू तर आपण देवाकडे जाऊ. आमेन.